अपॉइंटमेंट विथ डेथ अगाथा ख्रिस्ती भाग 2 प्रकरण 6. लेनॉक्स बॉयंटन आत्मविश्वासानं झपझप पावलं टाकीत खोलीत आला. डॉक्टर जिरार्ड यावेळी तिथं असते तर त्याच्यात झालेलं हे परिवर्तन पाहून नक्कीच आश्चर्यचकित झाले असते. निष्क्रियता गायब झालेली होती. थोडासा मनातून अस्वस्थ असला तरी तो सतर्क होता. त्याची नजर भिरभिरती असली तरी ती निर्भय होती. गुड मॉर्निंग मॉसियर बॉयंटन, पायरोनं उठून त्याचं स्वागत करीत म्हणाला. ही मुलाखत द्यायला तुम्ही आलात याबद्दल आभार. कर्नल कार्बरींनी सल्ला दिला म्हणून आलो. हा उपचार आवश्यक आहे असं ते म्हणाले. लेनॉक्सनं उत्तर दिलं. या प्रकारानं तुम्हाला फार मोठा धक्का बसला असेल ना? अर्थातच, पण तसा फार मोठा धक्का बसला असं म्हणता येणार नाही. माझ्या आईला हृदयविकार होता. मग अशा अवस्थेत आईला इतक्या कष्टप्रद प्रवासाला आणणं शहाणपणाचं होतं का? मॉसियर पायरो, माझी आई स्वतःचे निर्णय स्वतःच घेत असे. एखादी गोष्ट करायचा तिनं निश्चय केला की आमचा विरोध तिच्या पुढे चालत नसे. शेवटचं वाक्य बोलताना लेनॉक्सचा चेहरा काहीसा पांढरा पडलेला होता. मला कल्पना आहे. म्हातारी माणसं कधीकधी फार हट्टीपणानं वागतात, पायरो म्हणाला. लेनॉक्स थोड्या चिडचिड्या स्वरात म्हणाला, हे सगळं करण्यामागचा तुमचा हेतू काय? या औपचारिक मुलाखती कशासाठी मला जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला याची कदाचित जाणीव नसेल मॉसियर बॉयंटन, की अशा कुणाच्या अकस्मात आणि गूढ मृत्यूनंतर असे उपचार पार पाडणं अत्यावश्यक असतं. गूढ मृत्यू? तो कसा काय? लेनॉक्सनं विचारलं. गूढ अशासाठी की असा मृत्यू जे प्रश्न निर्माण करतो त्यांची उत्तरं शोधणं भाग पडतं. हा मृत्यू नैसर्गिक होता का, की ही आत्महत्या होती, की आत्महत्या? अशा शक्यतांची तुम्हाला चांगली माहिती असू शकते. या बाबतीत कर्नल कार्बरी अंधारात असणं अगदी साहजिकच आहे. पोलीस चौकशी, शवविच्छेदन वगैरे सोपस्कार करण्याचा निर्णय घ्यावा की नाही हे ठरविण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. मी योगायोगानं त्यांचाच पाहुणा असल्यामुळे आणि अशी प्रकरणं हाताळण्याचा माझा अनुभव फार मोठा असल्यामुळे त्यांनी मला अशी सूचना केली की मीच या प्रकरणाची चौकशी करून त्यांना काय करावं याचा सल्ला द्यावा. अर्थात तुमची जराही गैरसोय करण्याची त्यांची इच्छा नाही. लेनॉक्स रागानं म्हणाला. जेरुसलेममधल्या अमेरिकन वकिलातीला मी तार करून हे सर्व कळवीन. तसं करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, पायरो म्हणाला. क्षणभर थांबून तो पुढे म्हणाला, माझ्या प्रश्नांना उत्तरं देण्यालाच तुमचा विरोध असेल तर? मुळीच विरोध नाही. फक्त मला याची आवश्यकता आहे असं वाटत नाही, लेनॉक्स म्हणाला. मी समजू शकतो, पण ही फक्त औपचारिकता आहे. तर आता मला सांगा मॉसियर, तुमच्या आईच्या मृत्यूच्या वेळी तुम्ही बाहेर फिरायला गेला होतात ना? हो, माझी आई आणि माझी सर्वात धाकटी बहीण यांना सोडून आम्ही सर्वच फिरायला गेलो होतो. तुमची आई त्यावेळी तिच्या तंबूबाहेरच्या खुर्चीवर बसलेली होती. हो, रोज दुपारनंतर ती तिथं बसत असे. तुम्ही किती वाजता बाहेर जायला निघालात? मला वाटतं 3 वाजल्यानंतर थोड्याच वेळानं आम्ही बाहेर पडलो. परत केव्हा आलात? नक्की वेळ मला सांगता येणार नाही. 4 वाजले असतील किंवा कदाचित 5ही वाजले असतील. बाहेर पडल्यानंतर 1 किंवा 2 तासांनी तुम्ही परत आलात. हो. परत येताना तुम्ही कोणाला पाहिलंत का? उदाहरणार्थ एका खडकावर 2 महिलांना बसलेलं पाहिलंत का? माहीत नाही, पण हो, मला वाटतं पाहिलं. कदाचित तुम्ही स्वतःच्या विचारात गढला असाल. हो. तळावर परत आल्यावर आईशी बोललात का? हो, बोललो. आपल्याला बरं वाटत नाही अशी काही तक्रार तिनं केली का? नाही, तसं काही दिसलंही नाही. तुमचं आईशी काय बोलणं झालं?
तिनं विचारलं, फार लवकर परत आलात? मी म्हटलं, हो, उष्मा फार आहे. नंतर तिनं किती वाजले असं विचारलं. तिचं घड्याळ बंद पडलेलं होतं. मी घड्याळाला चावी देऊन ते तिच्या मनगटावर बांधून दिलं. त्यावेळी किती वाजले होते? 5 वाजायला 25 मिनटं कमी होती. म्हणजे तुम्ही परत आलात ती वेळ तुम्हाला नक्की माहिती होती? हो. माफ करा मॉसियर, माझं डोकं ताळ्यावर नाही आहे. मी समजू शकतो. गोंधळवून टाकणाराच प्रकार आहे हा. बरं, नंतर काय झालं? तुला काही हवं आहे का? चहा, कॉफी असं काही? असं मी आईला विचारलं. ती नाही म्हणाली. नंतर मी जेवणाच्या तंबूत गेलो. तिथं नोकर वगैरे कोणीच नव्हतं. मी पेपर घेऊन वाचीत बसलो. वाचता वाचता मला माझा डोळा लागला असावा. नंतर तिथं तुमची बायको आली? हो, थोड्याच वेळानं आली. त्यानंतर तुमच्या आईला जिवंत स्थितीत तुम्ही पाहिलं नाही? नाही. तुमच्याशी ती बोलली तेव्हा ती प्रक्षुब्ध किंवा संत्रस्त असावी असं तुम्हाला जाणवलं का? नाही. इथल्या एका नोकराबद्दल तिनं संताप व्यक्त केला नाही का? नाही. तुम्ही इतकंच मला सांगू शकता? यापेक्षा वेगळं असं सांगण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही. थँक्यू मॉसियर. आणखी काही विचारायचं नाही ना? नाही, काही नाही. कृपा करून तुमच्या पत्नीला इथं पाठवाल का? पाठवतो. लेनॉक्स गेल्यावर पायरोनं आपल्या टिपण वहीत लिहिलं, लेनॉक्स, बॉयंटन, 4:35 PM. अपॉइंटमेंट विथ डेथ, भाग 2, प्रकरण 6 येथे समाप्त.